आज आपण करणार आहोत श्रीखंड. ए काय यार, श्रीखंड किती कॉमन आहे आणि विकत मिळतं. पण आज आपण थोडं वेगळं श्रीखंड करणार आहोत. एक असं श्रीखंड आहे की एक रात्रभर बाहेर राहिलं तरी काही तर फरक पडत नाही. अरे वा. आणि ह्याची शेल्फ लाईफ खूप चांगली आहे. पहिलंच काम दिलंयस मित्रा आणि एक अवघड काम दिलंयस. अरे देवा, मी पास होणार आहे का? नमस्कार सत्यजित. हॅलो. राम राम. तर श्रीयुत सत्यजित कोतवाल, फार मला भारी वाटतंय की तू आलायस सगळ्यांची गप्पा मारायला. आपण ओळखतो एकमेकांना तशी आपली ढोबळ ढोबळ ओळख हा, आहे. म्हणजे पर्सनली असं नाही, Yes. पण म्हणजे तुझी ख्याती मला माहितीये. अरे कम ऑन. पण तरीही हा. मला आज असं खूप दिवसांनी भेटल्यामुळे मला तुला विचारायचंय की तुझा जो इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याची एक झलक आम्हाला सांग. म्हणजे तू कुठे शिकलास आणि काय काय शिकलास आणि मग तू शेफ सत्यजित कसा झालास? मुळात म्हणजे ना आहे मुंबईचा. मुंबईमध्ये शिकलो, मुंबईमध्येच हॉटेल मॅनेजमेंट केलं, मुंबईच्या बाहेर थोडं परदेशात सगळीकडे कामं केली. पण मी तू मराठी आहेस? पूर्णपणे मुंबईचा. ओके. आणि शेफ म्हणून ना मी कधी हॉटेलमध्ये काम नाही केलं आहे, पण मला जेवण करायला, खायला, खाऊ घालायला प्रचंड आवडतं. बरं. त्यामुळे जेवण हे मला अतिशय, खाणं, जेवण बनवणं, पुस्तक लिहिलं आहे मी त्याच्यावरती, थोडे यूट्यूबवरती शोज केलेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला प्रचंड आवडतात. किती छान. तुझ्या पुस्तकाचं नाव काय आहे? द परफेक्ट इंडियन खाना. तू बरंच ट्रॅव्हल पण केलंयस. येस 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 म्हणजे काही देशांमध्ये की राज्यांमध्ये? इंडियात पण केलं आहे, थोडं अब्रॉड पण केलं आहे, काम पण जाहीर थोडं परदेशात केलं आहे, महाराष्ट्रात काम केलं आहे, महाराष्ट्राच्या बाहेर काम केलं आहे. त्यामुळे वेगळे वेगळे थोडे थोडे अनुभव सगळीकडचे आलेले आहेत. मला खूप छान वाटतंय की आज आपण आपल्या सिनेविस्टाच्या एक घास चवीचासाठी भेटलोय. Happy. आपण एक फार छान प्रवास सुरू करतोय दोघ जण. येस, आणि आता बघूया आपल्या प्रवासात कोण कोण आपल्याला जॉईन होणार आहे. नक्कीच. पण खूप पाहिलेत रे कार्यक्रम, असे कुकिंग शोज वगैरे खूप पाहिलेत. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश. आणि लॉकडाऊनमध्ये तर लोकांनी कोळून प्यायलेत. तर आपण काय वेगळं करूया? म्हणजे मला खूप छान वाटतंय की मला तुला भेटायला मिळते, पण काय करूया? म्हणजे कसं ठरवूया नाही, आपण? सगळ्यात मोठा वेगळेपण म्हणजे ना ह्या शोमध्ये आपण दोघं आहोत. Yes. हा सगळ्यात मोठा वेगळेपण आहे. संबडी म्हणजे मला माहिती आहे की अभिनयाबरोबरच जेवण बनवण्याची तुला प्रचंड आवड आणि तू मस्त करतेस. त्यामुळे दॅट इज द बिगेस्ट USP. तू काय काय आम्हाला दाखवणार? सो आपण ना ह्याच्यामध्ये प्रयत्न करूया जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन गोष्टी बनवण्याचा. बिकॉज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा स्टेट आहे, इतके वेगळे वेगळे जागा आहेत आणि प्रत्येक एक 10-15 किलोमीटरनंतर जशी भाषा बदलते तसं जेवण बनवण्याची पद्धत देखील बदलते. त्यामुळे थोडे महाराष्ट्रीयन पदार्थ बनवूया. आणि त्याचबरोबर ना काही अशा रेसिपीज ज्या आता थोडे लोक विसरू लागलेले आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. थोडं फ्युजन करूया की एखादी गुजराती टच आणूया महाराष्ट्रीयन आयटमला, किंवा महाराष्ट्रीयन आयटमचा टच साऊथ इंडियनला देऊया. असं सगळं काही करूया आपण. काही असं विशिष्ट एक आउटलाईनमध्ये बसूया नको. सुपर्ब. मला आपली लिव्हिंग रूम खूप आवडली आहे. एकदम. आता मला खूप उत्सुकता आहे की आपलं स्वयंपाकघर कसं दिसणार आहे. जाऊच या. तुम्हाला सगळ्यांना आवडतं ना काहीतरी नवीन खायला? मी पण सॉलिड फूडी आहे. चला मग बघूया एक घास चवीचा. तरातरा. वेलकम. मी तयार आहे. मी पण पूर्णपणे तयार आहे. फक्त एप्रिल घालायचा उरला होता. प्लीज घाल. मी ही सगळी तयारी बघतेय. तू काय काय सांगितलं होतं साहित्य, किती मस्त आहे आपला ओटा. मला असं स्वच्छ सगळं खूप आवडतं चकचकीत. खरंच. पण ऑलरेडी तू काय काय तयार करून ठेवलंयस इथे? काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या फक्त आणून ठेवलेल्या आहेत. ओके. आणि आपण आता दोघं एकत्र बनवूया. ओके, पण आता आपण रिव्हील करूया की आपण काय बनवणार आहोत. आज आपण करणार आहोत श्रीखंड. ए काय यार, श्रीखंड किती कॉमन आहे आणि विकत मिळतं. करेक्ट. पण आपण विकत मिळतं ते श्रीखंड नेहमी आणतो, घरी प्रत्येक जण हो. बनवतो. पण आज आपण थोडं वेगळं श्रीखंड करणार आहोत. पाकातलं श्रीखंड केलंयस तू? ऐकलं पण नाहीये. ग्रेट. मग आज आपण ते बनवूया. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे नेहमीच्या श्रीखंडापेक्षा, पण खूप मस्त लागतं. बरं. मार्केटमध्ये मस्त आंबे आलेले आहेत हापूस, म्हणून म्हटलं छान आंबा घालून श्रीखंड करूया, रादर आम्रखंड करूया पाकातलं. सुपर्ब. आता मी तयार आहे संपूर्णपणे. मी फक्त वही पेन आणलेलं नाहीये इतकंच. तू सांग. मी लायटर घेऊन तयार आहे. शूट करू? यू शुड स्टार्ट. चला. आता कुठलं पातेलं? पहिलं ना हे घेऊया. बर. आणि पाकातला आम्रखंड बनवायसाठीचा पहिला पाक करायला घेऊया. साधा सोप्पा आपण जसा गुलाबजामसाठी करतो. पाणी देऊ? येस.
आधी पाणी का आधी साखर? आधी साखर घालूया आपण. बर. एक तारी पाक बनवून घेऊया. वाटीभर साखर. नाही, इथे मी आता घेतलाय अर्धा किलो चक्का. त्यामुळे आयडियली मी ह्याच्यामध्ये घातलं असतं अराउंड 400 ग्रॅम साखर, पण आज मी त्याच्या 400 ग्रॅम थोडी कमी घालतो, एक मे बी 300 ग्रॅम, कारण आपण आंबा देखील घालणार आहोत आणि आंबा खूप गोड असतो. येस. त्यामुळे थोडी कमी साखर घातली तरी चालेल. त्यामुळे मे बी एक 2 वाट्यांहून थोडी जास्त साखर. आता नाही, मी इथे घेतले 2.5 वाट्या साखर. बरं. घालूया आपण तेवढंच पाणी. ओके. या रादर जेवढं पाणी लागेल ती साखर बुडायला तेवढं. अच्छा. दोनदा फक्त थोडी साखर विरघळेपर्यंत ढवळूया आणि त्याच्यानंतर त्याला जास्त नाही ढवळायचं, कारण ना मग परत साखर क्रिस्टलाइज होते आणि मग तो पाक पूर्ण फसून जातो. ते उगीच विरघळू दे म्हणून ढवळत बसायचं नाही. म्हणजे एकदा विरघळली की त्याला शांत सोडून द्यायचं. ओके. खूप वेळानं असं होतं की आपली साखरच थोडी इम्प्युअर असते, त्याच्यामुळे थोडासा कचरा असतो, त्यानंतर तो सगळा जो पाक आहे ना तो असा थोडा गढूळ मचूळ असा थोडा दिसतो. तर मग त्याकरता एक छोटा चमचा त्यात दूध घातलं ना की ती सगळी इम्प्युरिटी वरती येते. म्हणजे पाक होता ना. येस, ती सगळी इम्प्युरिटी वरती येते आणि यू कॅन जस्ट स्किम इट ऑफ. मस्त. ही आयडिया कळली का तुम्हाला की पाक बनताना त्याच्यात एवढंसं दूध घालायचं, म्हणजे त्याच्यात समजा चुकून काहीतरी कचऱ्याचा एखादा कण असेल तर तो हळूच परफेक्ट बाहेर काढता येतो. हा आपला पाक होतोय तोपर्यंत हा जो चक्का आहे हो, ह्याला तू स्ट्रेनर मधून छानपैकी एकदा सीव करून दे. आता हा आहे अर्धा किलो चक्का. बरं. एक ऑलमोस्ट 2.5-3 लिटर दूध घेऊन त्याचा हा अर्धा किलो चक्का झालेला आहे. घरी बनलेला असा. घरी बनलेला चक्का आहे. आणि त्याचबरोबर इथे हा जो आपला एकतारी पाक होतोय त्याच्यामध्ये मी घालतोय थोडं केशर, ओके. थोडीशी वेलचीची पावडर. सत्यजित, तुला काय वाटतं रे की केशरानी फक्त रंग येतो का स्वाद पण येतो? स्वाद 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 म्हणजे केशराचा स्वाद खूप सुंदर येतो आणि तो एकदम डिस्टिंक्टिव्ह असतो, तो एकदम कळून येतो छान. म्हणजे माझं 1-2दा काही जणांशी असा वाद झालेला आहे की ते आमरसात केशर घालतात, तर मला असं वाटतं की कशाला, आमरस स्वतःच केशरी आहे ना. तर त्यांचं असं म्हणणं असं नाही नाही नाही, केशराचा फारच छान त्याला एक फ्लेवर येतो. स्वाद येतो त्याचा. पहिलंच काम दिलंयस मित्रा आणि एक अवघड काम दिलंयस, म्हणजे हा खाली गेला पाहिजे का चाळणीतनं? त्याच्यातून गेला पाहिजे. अरे देवा, मी पास होणार आहे का? हे बरोबर चाललंय ह्याचं. हे बरोबर चाललंय. आता ना हे छान वास आला. उकळू लागले नाही ना, आय मीन साखर विरघळलेली, आपण गॅस थोडा हळू करूया. आता ह्याला अगदी स्लो फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनिटं तरी सिमर करूया. बर, त्याला गॅसवरच विश्रांती घेऊ दे. आणि इकडे आपली वेलचीची पावडर पण आहे तयार झालेली, ती देखील मी पाकात ऍड करतोय. तुम्ही वेलचीवाले आहात का? आम्ही वेलदोडेवाले. मी वेलची. हा, हे बघ, ह्याचं बरोबर आहे का कन्सिस्टन्सी? येस येस येस. माहिती, मी एक छानशी गोष्ट वाचलेली होती की ते म्हणत होते की श्रीखंड, आम्रखंड ह्या सगळ्या गोड गोष्टी खाणं किंवा कुठल्याही गोड गोष्टी खाणं कदाचित कशाला खायच्या. एक नॉर्मल सर्विंग श्रीखंडाचं असेल प्रोबब्ली 80 ग्रॅम ते 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये जर म्हणजे एक वाटीभर. ओके. आपल्या दिवसाचा जे प्रोटीन इंटेक आहे त्याचं 20% प्रोटीन इंटेक आणि 30% कॅल्शियम इंटेक त्या एका श्रीखंडाच्या वाटीतून येऊ शकतं. सो प्रत्येक डेझर्ट किंवा प्रत्येक गोड अवॉइड करण्याची गरज नाही आहे. आणि ना आणखी एक छान गोष्ट माहिती आहे याची की आपण जे नेहमीच श्रीखंड करतो साखर किंवा पिठी साखर घालून जे बनवतो ते आपल्याला आवर्जून फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. हो. आणि त्याची शेल्फ लाईफ जास्त नसते, ते पटकन खराब होऊ शकतं. हे एक असं श्रीखंड नाही की एक रात्रभर बाहेर राहिलं तरी काही तर फरक पडत नाही. आणि ह्याची शेल्फ लाईफ खूप चांगली आहे, म्हणजे नॉर्मल श्रीखंडापेक्षा आणखी एक 2-3 दिवस पुढे चालू शकतं. म्हणजे एखाद्याचा अंदाज चुकला आणि जास्त झालं तर घाबरू नये. बाहेर राहू शकतं आणि आपण अजून 2-4 दिवस आस्वाद घेऊ शकतो. आहा, हे रेडी आहे बघ. किती छान तयारी करून घेतलीस तू. बदाम आपण एक थोडेसेच करूया, पिस्ता थोडे जास्त करूया, कारण समावनं मला हे आम्रखंड करताना ते पिवळा आणि तो पिस्त्याचा एक फेंट असा एक तो ग्रीन कलर छान वाटतं. चालेल. पण हे भिजवून ठेवलेले आहेस का तू? 15 मिनिटं भिजवून ठेवलेले आहे. बस 15 मिनिटं? म्हणजे आदल्या दिवशी रात्री विसरलो तर सगळं चुकलं वगैरे असं काही नाही? आपलं हे एक ऑलमोस्ट 7-8 मिनिटं सिमर होत आहे आणि त्याच्यातले छोटे छोटे जे बुडबुडे होते ते पण आता आणखी कमी झाले. हो हो. ते आणखी जसे कमी होतील असं समजायचं की आपला एक तारी पाक तयार झालाय. त्याच्यानंतर काय होणार आहे ते मला कळलेलंच नाहीये अजून. तीच तर सगळ्यात मोठी मजा आहे.
पिस्ता काय करून पाहिजे तुला? चिरून? रॅन्डम रफली चॉप करून टाकूया. ओके ओके. ओ पिस्ते पण भिजवले होते का? आपला आता पाक ऑलमोस्ट होतच आलेला आहे. येस. पाक होतोय ना, तो पण आपण एक चिमूटभर मीठ घालूया का चक्क्यामध्ये. बर. म्हणजे ना समहाव आमच्या घरी नेहमीच की कुठल्याही गोड पदार्थामध्ये कणभर मीठ घातलं मस्त जातं. लागतं. आणि सगळ्या नॉर्मल तिखट पदार्थांमध्ये थोडंसं साखर किंवा गुळ तर घातला जातोच जातो. जसं आपण चिवड्यात एवढीशी साखर घालतोच. मला या साली खाव्याशा वाटतात. आय थिंक ना आपला पाक आता ऑलमोस्ट झालेला आहे. आता सी यू कॅन सी याच्यातले सगळे बुडबुडे आता गेलेले आहेत. राईट. खरंच आहे. किती छान दिसत आहेत हे चिरलेले पिस्ते. आता हा पाक देखील झालाय. मी ह्याचा गॅस बंद करतोय. बर. थोडं त्याला टेम्परेचर कमी होऊ दे, मग लेट इट रेस्ट. आता ते झालं असेल ना, तर आपण आता मँगो कट करूया. माझे बाबा ना कलिंगड कापताना इतकं छान कमळ करायचे माहितीये. 2 कमळ. आता एक 5-7 मिनिटं झालेत. आपला हा पाक थोडा थंड झालेला आहे. बर. तर आपण पुढचं काम सुरू करूया का? येस. आणि फोडी जवळजवळ तयार आहेत, तर बेस्ट बेस्ट. देतेच मी तुझ्याकडे. ओके. कृती बघायला मी उत्सुक आहे. आता हा मगाचा चक्का. हम्म. आता आयडियली मला हा सगळा पाक लागणार आहे, पण तरी मी पूर्ण एका वेळेला नाही घालत आहे. मी थोडा थोडा करून घालतोय. आता तू बघू शकते आपल्या श्रीखंडाचं स्वरूप घ्यायला लागलं. हो हो. हा पाक पण मला कळलं तू काय म्हणतोयस, की हा असा पाण्यासारखा सटकन जात पण नाही आणि 2 तारा नाही येते. म्हणजे ते आपण म्हणायचो ना, दूध दुधाची साय, साईचं ताक, ताकाचं लोणी, पण मध्ये दही, दह्याचा चक्का, त्याच्यात आपण घातलाय हा पाक. ओके. केशराचे धागे दिसत आहेत मस्त. हे मिक्सर मधनं काढतात का नाही? काही जण करतात ब्लेंडरनी किंवा हां. मिक्सर मधून नाही काढलं पाहिजे. ते कणिक बनवतात त्याच्यात केलं तर काय होईल? आय वुड नॉट ॲडवाइज. येस, हँड ब्लेंडरनी चालू शकतं. ओके. मला आपले सगळे सुक्या मेव्यातले पदार्थ आवडतात. बदाम, अंजीर, खजूर, पिस्ता. फक्त मी काजू कोणाला आवडत नाहीत, पण मी खात नाही, कारण ते फार उष्ण असतात आणि काजू असा चटकन कॅलरीज देऊ करतो. मी करू जरा? दे. कारण मी हे यंत्र वापरलं पण नाही. हे मी बरोबर वापरतीये का? एकदम परफेक्ट. हे कसं कळणार की बऱ्यापैकी तयार झालंय? एक तर त्याचे ना पूर्ण जे छोटे छोटे लम्स जे आहेत ना अजून, हो हो, ते पूर्ण नाहीसे झाले पाहिजे. आणि मग आपल्याला कळून चुकतं की हे झालेलं आहे. करेक्ट. छान मस्त क्रीमी दिसतंय. आणि ना आत्ता आपण हा साखरेचा पाक घातलाय म्हणून हे थोडं लिक्विड वाटतंय. सो आयडियली हे पाकातलं श्रीखंड बनल्यानंतर ना 4-5 तास ह्याला जर का सेटल होऊन दिलं, आयडियली फ्रीजमध्ये ठेवलं, तर मग त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट होते. ओके. म्हणजे आज सर्व करायचं आहे तर हे काल बनवून ठेवलेलं बेस्ट आहे. चांगलं एकजीव व्हायला लागले आता ते. आय थिंक हे आता आपलं एकजीव छान झालं. आता ह्याच्यात आजचा जो सगळ्यात मानाची गोष्ट आहे आंबा, तो ऍड कर. असंच की 1 चमचा घेऊ? सगळं ऍड करून. हो. या सगळ्या फोडी आता आम्ही घालतोय. चला घसरगुंडी. आणि त्याला छान परत एकदा स्टर करूया. त्यात तरी हवा असेल तर आपण 1-2 तुकडे थोडे मॅश करू शकतोय, जेणेकरून आणखी थोडा रंग ह्याचा दाटसर. आपला आता हे आम्रखंड ऑलमोस्ट तयार आहे. तर त्याच्यामध्ये थोडे पिस्ते आणि बदाम जो तू एवढी मेहनत घेऊन कापलेत ते घालूया. यू शुड डू इट. ओके. आता चाललेत बदाम. मग आहे पिस्त्याची पाळी. येस. थोडेसे ठेवूया वरून टाकायला. ओके. एवढे ठेवते. आपलं पाकातलं आम्रखंड तयार आहे. सुपर्ब. तर ह्याला आपण आपल्या सर्विंग बोलमध्ये ठेवूया. 1 घास चवीचा ची पहिली डिश तयार आहे. थोडे आत काढू. येस. हॅप्पी वाटतंय हे श्रीखंड. मस्त दिसतंय ना.
आणि थोडं त्याच्यावरती आणखी पिस्ता घालूया आपण. आता ते तुझ्या हस्ते करूया, मी हे धरते. थोडे आणखी ह्याचे काप. हे कोरडे बदाम आहेत ना, म्हणजे हे भिजवले नव्हते. आणि दॅट मेक्स आवर आंबा श्रीखंड रेडी. आउटस्टँडिंग. मग ह्याच्याबरोबर मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या करूया. मोह खूप होतोय, पण नको सत्यजित, आपण दोघेही तसे हेल्थ कॉन्शियस आहोत. मी जरा जास्त हेल्थ कॉन्शियस नाहीये. आय लाईक दॅट. कसा वाटला आजचा पदार्थ? आवडला का? अजून खूप पदार्थ घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत. त्यासाठी सिनेविस्टाच्या मराठी चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील माझ्यासारखं खायला आवडत असेल तर नक्की चविष्ट घास घ्या. एक घास चवीचा.